सिल्लोड सोयगाव मतदारसंघात मागील 40 वर्षात एवढी विकास कामे झाली नाही तेवढी विकास कामे मतदारसंघात चालीवर सुरू आहे। सूतगिरणी चालना, जळगाव रेल्वे मार्ग, कृषी महाविद्यालय, खडकपूर्णा पाणी पुरवठा योजना, 1100 कोटी रुपयांची वॉटर ग्रीड योजना, मुर्डेश्वर धोत्रा संस्थानाचा विकास, तालुका दूध संघ, खेळणा मध्यम प्रकल्पाची उंची वाढवण्याचा निर्णय, पूर्णा नदीवर बॅरेकेज ज्यामुळे 82% शेतकरी बागायतदार होणार आहे, मेडिकल कॉलेज, भीम पार्क, शिव पार्क, उपजिल्हा रुग्णालय, नवीन इमारत, तहसील कोर्ट इमारत अशा विविध विकास कामांच्या माध्यमातून मतदारसंघाचे चित्र बदलले आहे, अशी माहिती पालकमंत्री अब्दुल सत्तार यांनी सिल्लोड येथे शुक्रवारी सकाळी 10 वाजता सेना भवन मध्ये सरकारने 2.5 वर्षात घेतलेले निर्णय व कार्याची माहिती आयोजित पत्रकार परिषदेत दिली। मागील 2.5 वर्षांच्या काळात महायुती सरकारने राज्यातील प्रत्येक घटकाच्या सर्वांगीण विकासासाठी कार्य केले असून महिला सशक्तीकरण, शेतकरी, युवा, शासकीय कर्मचारी, ज्येष्ठ नागरिक, रोजगार, आरोग्य, उद्योग, शहरी पायाभूत सुविधा, ग्रामीण विकास तसेच सांस्कृतिक वारसा, क्रीडा क्षेत्र या सर्व घटकांना न्याय देण्याचं काम राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलंय। मात्र सरकारचे विकासात्मक कार्य हे विरोधकांच्या डोळ्यात सलत असल्याने त्यांनी सरकार विरोधात खोटा अपप्रचार सुरू केला असून राज्यातील जनता विरोधकांच्या खोट्या भूलथापांना बळी पडणार नाही व पुन्हा एकदा विकासाचे ध्येय डोळ्यासमोर ठेवून काम करणाऱ्या महायुतीचे सरकार राज्यात येईल असा विश्वास अब्दुल सत्तार यांनी व्यक्त केलाय। लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून वार्षिक 18,000 रुपये बहिणींच्या खात्यात जमा होत आहे। लाडका भाऊ योजनेच्या माध्यमातून 10 लाख तरुणांना 10,000 रुपये मासिक भत्ता प्रशिक्षणासाठी दिला जातोय। नमो शेतकरी सन्मान योजनेच्या माध्यमातून सरासरी 93 लाख शेतकऱ्यांना वार्षिक 12,000 तर मुख्यमंत्री बळीराजा फ्री पॉवर योजनेअंतर्गत 44 लाख शेतकऱ्यांना सरासरी 15,000 कोटींचे अनुदान देऊन मोफत वीज पुरवित आहे। अटल सेतू, समृद्धी पूल, समृद्धी महामार्गाच्या माध्यमातून पर्यटन आणि व्यापार वाढवण्यासाठी राज्याच्या पायाभूत सुविधांचा सुधारणा करत असून विकासात्मक प्रगतीकडे जात आहे। देशातील एकूण गुंतवणूकपैकी 52.46% गुंतवणूक महाराष्ट्रात होत आहे। महायुती सरकारच्या या 2.5 वर्षांच्या कटिबद्ध कार्यकाळात लघु मध्यम उद्योगांच्या नोंदीमध्ये 77.7% वाढ झाली आहे, तर बचत गटांचा उलाढाल 15,000 वरून 30,000 वर वाढवला, ज्यामुळे महाराष्ट्र पुन्हा एकदा देशातील अग्रगण्य राज्य ठरेल असा विश्वास यावेळी अब्दुल सत्तार यांनी व्यक्त केलाय। 2.5 वर्ष ज्यांनी घरात बसून कारभार केला, जे सोन्याचा चमचा तोंडात घेऊन जन्माला आले, त्यांना सर्वसामान्य जनतेचे दुःख कधीच कळणार नाही। ज्यांनी आपल्याच वडिलांच्या विचारसरणीशी विश्वासघात केला ते महाराष्ट्राच्या जनतेच्या विश्वासाला काय जागतील असा सवाल नामदार अब्दुल सत्तार यांनी पत्रकार परिषदेत उपस्थित करीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सारखा सर्वसामान्य माणूसच जीवनभर सामान्य माणसाला भेडसावणाऱ्या संघर्षाची खरी जाण ठेवू शकतो असे मत मांडले। यावेळी कारखान्याचे माजी चेअरमन श्रीरंग साळवे, श्रीराम महाजन, सुदर्शन अग्रवाल, राजेंद्र ठोंबरे, सयाजी वाघ, प्रताप प्रसाद, किशोर अग्रवाल, शंकरराव खाडवे हजर होते। पत्रकार परिषद मध्ये काय म्हणाले पालकमंत्री अब्दुल सत्तार आपण बघूया। देखो ऐसा है, उनका बोलने का उद्देश्य महाराज का था, ये महाराज का नहीं था। मैंने उसके ऊपर डिस्कस भी किया और कानूनी कार्रवाई उनके ऊपर हुई। अब कोर्ट जो भी करेगा वो कानून से करेगा। देखो इसके अंदर कोई भी आदमी ने कुछ भी बोला तो उसके ऊपर जितने गुने पुलिस स्टेशन में रामगिरी बाबा के ऊपर हो गए, अब उसका जो भी होगा वो कोर्ट करेगा। गुना दाखिल करना ये महाराष्ट्र की सरकार में उसके जो नियम है वो कानून के तहत किया गया। मैंने क्या बोला, दूसरे ने क्या बोला, उसने क्या नहीं बोला, उसके बजाय जो कोर्ट है, कोर्ट जो बोलता है वही सही रहता है। अपने संविधान में जो भी सामाजिक धार्मिक भावना भड़काता है वो उसके लिए जो कानून बनाया गया वो कानून से ही होगा। मैं पुढ़ारी हूँ, मैं कुछ भी बोलूँगा, लेकिन कोर्ट तो उसके कानून में जो प्रोविज़न है उसके हिसाब से ही निर्णय लेगी। लेकिन सरकार इसको मुसलमान समाज में जो नाराजगी पाई जा रही है, जैसा नीतीश राणे ने कहा है कि मुसलमानों को मस्जिद में घुसकर मारे। देखो उसके ऊपर भी गुना, अभी मैंने कुछ बोल दिया तो उसके ऊपर भी गुना दाखिल होगा। लास्ट में क्या रहता है कि कानूनी बातें कानून से ही होती है। अपने देश में कानून ऐसा बनाया गया है कि अगर उसको लड़ने के लिए वकील नहीं मिला तो हम वकील भी देते, खाना नहीं मिला तो खाना भी खिलाते, उसकी जो इच्छा हुई वो भी कराते, उसके बाद में ही उसको सज़ा होती है। और अब दोनों के ऊपर गुना दाखिल हो गया, दोनों पे गुना दाखिल हो गया, वो कोर्ट करेगा, कोर्ट क्या फैसला करेगा वो आपके सामने आएंगे। अच्छा
लाडली बहन ऐसी है, मैं तुमको एक एग्जांपल देता हूँ। इंदिरा गांधी हमारे बीच में है क्या? तुम तो बहुत छोटे होंगे जब, या नहीं भी होंगे, लेकिन मुझे अच्छी तरह से मालूम है कि जब इंदिरा गांधी के टाइम पे अंतुले साहब इस राज्य के चीफ मिनिस्टर थे और उन्होंने संजय निराधार नाम की योजना लाए थे, तो अंतुले साहब के ऊपर इतनी टिक्का टिप्पणी हुई कि ये सिर्फ चुनाव का जुमला है, चुनाव के लिए लाए। लेकिन अंतुले साहब दुनिया में नहीं है, पर योजना चालू है। ये योजना के 1499 भी कोई नहीं करेगा, 1500 से 3000 कर सकता हूँ, उसको सहूलत है। वो राजकारण में जो भी सत्ता पे आएगा, अगर वो डबल करा तो वेल एंड गुड, लेकिन बंद करा तो ऐसा संघर्ष होगा कि वो जो लाडली बहन किसी पुढारी को, किसी लीडर को रास्ते पे भी फिरने देगी नहीं, उसके पाँव में भी कुछ तो भी रहता है। महायुतीचा कसा पाहणार महायुतीचा जागा वाटप संदर्भात कसा राहणार आहे? महायुतीचा जागा वाटप टेंटेटिव्ह 88% झालेले आहे। 2 दिवसामध्ये घोषणा होणार आहे महायुतीमध्ये, आणि महायुतीच्या आमच्या इकडे झाल्या का तिकडे महाविकास आघाडीच्या होणार आहे। मग आघाडीमधून कोण प्रत्येकाला निवडणूक लढण्यासाठीच राजकारण करतोय तो काही सेवाभावी ट्रस्ट चालवत नाही। पण ज्यांना ज्यांना तिकीट मिळाला ते, आता इकडे तिकीट नव्हता, इकडचे तिकडे गेले। आता तिकडचे पुरे त्यांचे वडिलोपार्जित RSSच्या तालीममध्ये तयार झालेला माणूस, ज्या RSSला उद्धव ठाकरे साहेब शिव्या देतात, त्याचा म्हणजे DNA बी तपासला तर RSSचा निघाल, असे माणसं बी आता लोकांसमोर जाऊन कसे मतं मागतील हे बी आपल्याला दिसत। तर आगामी विधानसभेमध्ये मुख्यमंत्र्याचा Subscribe now and press the bell icon. Never miss an update.